बसले वाटते काकू. हा बाई बसली. काय करू आता गमन दुपारचा टाईम. काही ना काही आता बसावं म्हटलं. कामं धंदे झाले सगळे. आता बसावं म्हटलं. कुठं चालली व? चालली तुमच्याच घरी येऊन आली ती इकडे. तुम्ही दिसल्या बसल्या मग येऊन आली इकडे. है ना मग बस. त्याच्या घरी धुमान भांडण आहे बाई चालू. तिचा नवरा काही ऐकत नाही. बुडी निरा एकाचे दोन करून सांगते त्या माणसाले आणि तिलेच मारते व. सगळंच करते त्या बुडीचं तरी मारते व. आपल्याला किव येते व तिची. असं काय करा बुडीनं. किती सत्तर करते, कपडे टाकून देते, धुणं धुई म्हणते, तिले मारते काय किती बाई तमाशा करते. तो माणूस आहे त्याच्या मायच्या मताचा वेळ कसा आहे व. अक्कल नाही की कायले. आपल्या बायकोची मजा पा मायची पा. कोण सर काय काय खरं आहे खोटं आहे हे करायला नाही पाहिजे का त्यानं. मायच्या मतानं ऐकते. बळाच बैल आहे होत होतं. त्याचंच नवल येते मले. कसा माणूस आहे बाई. पोरगी एवढं मायबापाचं घर सोडून येते. त्याला काहीच नाही वाटत. मारते हो बद काहीच बोलत नाही. लात खाते. सांगत नाही कोणापाशी. तिची लय क्षमता आहे बाप्पा ऐकायची. हो ना. बस ना उभीच्या उभीच आहे कुट्यावानी. ती मरण पाहिले. बुडी मिली ना तेव्हा ती कडली झोपडपट्टीतली म्हणून पाहिले ती बाहेर. मग तू झाली आता बोलावं म्हटलं. आता त्यासोबत तू दिसून आली तर कामधंदी झाली तू ये. कोण असा येऊन आला काकू आज तुमचा. सर्दीनं धुमान करून टाकलं. सर्दीनं मार सर्दी होते बिचारी. आता तर 15 दिवसाच्या आधी झाली. आता डबलही झाली ना. लयच का वाढला बाप्पा सर्दी नाही. गोळ्या घ्या लागत होत्या. उरली गोळ्या आणायला लागत होत्या. मस्त गोळ्या देते आपल्या तिकडल्या मेडिकल मधल्या चांगल्या घेऊन यायला लागत होत्या. घरच्या माणसानं आणले ना इथून आपल्या जवळच्या मेडिकल मधून. दिल्या ना तिने 2 गोळ्या चादडल्या. काही सर्दी बसली नाही काही नाही. काव आणला मला सर्दीनं बाप्पा. पाणीच पडून आलं निरा नाकातून. अशीच आहे म्हणून तर हिच्यामधून आणत नाही मी मेडिकल मधून गोळ्या. ते चांगल्या गोळ्या देत नाही ते म्हणून तर तिकडे पाठवत असतो तिकडल्या दूरच्या मेडिकलमध्ये. म्हणून मागच्या माणसाला जात जा म्हणतो तिकडे. ही मागयला घेते ना ये. हा बरं नाही लागत होतं म्हणून गेली तर. नाही तर ते तिकडेच जात असते. काही न मारली बाप्पा. बरं झालं. लय दिवसाची बिमार होती. बरं झालं वारून गेली बिचारी. बिमार होती वारलेली. बरं वाक्य किती होती व. चांगल्यानं चालता फिरता मेली पाहिजे बाप्पा. मी पण पासून मराठी वाट पाहून आल्या. खासच आहे काकू. बाई वाट नाही पावतं काय. कोणाला कराने लागलं पाहिजे बाई. माय बुडान मीच करत जाईन खात जातं. काय करतो सुन्या काही चांगल्या आहे का आजकालच्या. करते नाही तर वचकावते. विचारे तसंच आहे. शांत काकू कोण होई व. आली म्हटलं. काय म्हणतो तू मला काकू काकू करून आली काय म्हणतो. तिने म्हणत विद्यालय मारून आले व बद मारून आले व. चल न काकू सोडाले चल न आपण दोघी जाऊ ना. बिचारीला मारते व जीव जाईन तिचा. चल व कदर येते मला चल. त्याच्याकडच्या भांडणात जाऊ नको बाई. त्यावर बत्ती बसन. कोणाने मारते म्हणत गेलं का म्हणून तो कोणी जात नाही. बायका येते बच्चल करते असे करते. माय बायकोला पेटवून देते. ते चांगली राहत नाही. यायच्यानं वयकली मज्जावली अशी बोलते बाई. कुठे बाई आपल्याच कानानं ऐकून घेणं आपलंच बोलणं. जाऊ दे काही जाऊ नको त्याच्या घरी. आई बाबा येत नाही. किती वेळा सांगते बाई ते. मला मारते व आई यानं व. कोणीच येत नाही व. चल ना काकू मलाच कदर येऊन आली. चल ना. तोंड पाडून उभी आहे. काय झालं तुले. तेव्हा विद्याला मारून आला. माझी कसा करून आला. धडधड करून आला. काय करू व. कसं तरीच लागून आलं बाई. कोणाला मारलेलं मला आवडत नाही. लय बेकार वाटून आलं व. काय करू जाऊ शकत नाही तिच्या घरी मी. म्हणून बोलायला आली ती शांता काकूले. कोणीच नाही येऊन आलं व. चाललं व. घरचा माणूस आहे बाई उपाट कुठी. माझ्या माणूस मलाच मारण. मी तिच्या घरी जाईन तर मी नेन पप्पा. काही मंद बोलणे आलं बाई. मी जातो ओढतच आणतो तिले. काय करतो माझ्या घरी घेऊन जातो तिले. तसं कर. हा तसंच करतो मी. तसंच म्हणणे बाई. ह्या दोघीलाच बेस्ट फ्रेंड आहे ना. कशीच करणारी होते तर. घरची मुलगी काव आणून टाकला. मरत नाही सकाळ का असे मेले ना पुट्टे. असे काव आणाले तिच्या पिले लागले का तर वांडाय तोंडी जाते नाही मरत नाही. काव आणून टाकला विद्येले. कशी करते व बाहेर नाही निघत व. कशीच लय बदमाश आहे बरं हे. मुलगी चांगली पोरीच्या घरी नेऊन ठेवा लागते. पोट्टी बातच तिची मस्ती जिरते. मुलगीच्या घरी एक दिवस पोचत नाही. वांडाय म्हणजे वांडाय मुलगी आहे. तिचं 70 काळ भोगून तर द्यास लागते. इथंच भोगा लागते. कुठे जा लागते. थांब म्हणा तुझी मतात पण आलंच आहे म्हणा. पाय म्हणा तुझे वाक्य होते का नाही होत. ते म्हणस आपण तसं कर्म करण तसं बघाच लागणार आहे आपल्याला. अशी मागरची बुडी चांगली आहे बाई. मागरच्या बुडीचं टेन्शन नाही आहे. तशी पोरीसारखीच वागते हो मले.
बोलते पण मी बोलूच नाही देत. गुच्चाप करतो 5 मिनिटात गुच्चाप. जुनी लोक तशीच होती बाई, लय अडकटपणा करे. काही तर बुडगी लयच बदमाश होते. सासू चांगली होती माही तर बुडगं बदमाश होतं माझ्या घरचं. काही खाता नाही म्हटलं, साखर नाही खाता ये काकू खाची मनाई होती काय, एवढा बदमाश होता काय बुडा. खाता नाही ये, लपून लपून चहा प्या लागे बाई. भल्ला बदमाश तुपान बुडका बदमाश होता माझ्या घरचा. लपू लपू पा मी बुड्याले जेवाच्या वेळेस. बुडा पुया किती जेवते काय जेवते सब लक्ष ठेवे बुडा, एवढा बदमाश होता माझ्या घरचा. ती हदच आहे सहन करायची. नीरा मारते तो तरी तू तिथं राहतं तू कमालच आहे. एवढं करते तो तरी कर बाई. मला दास लागते, नाही तर मला तो घरात नाही देईन. सोड तू, मला जाऊ दे माझ्या घरी. सांगितलं ना त्याला मी वागवतो म्हणून. नाही वागवलं चालते तुले. त्याच्या घरी काय राहून असेल लाता खाता काय भेंड आलं तरी डोक्याला लाज शरम नाही तुले. ती त्याच्या मागं लागतं नीरा. शांता काकू हात सोडू झाले पाहिजे. मी तरी तिला पीठ टाकून पकडून आणलं, म्हटलं ऐकतच नाही. त्याच्या मळ्याच्या मागं लागते, त्या वाल्या भामट्याच्या मागं. लय बदमाश आहे ना तो माणूस. हिची कदर आहे का उल्लीची कदर नाही म्हटलं त्याला. उद्या राहतोच काय त्याच्या घरी, मसण्याच्या घरी. मारते तरी जायच्या घरी राह 8 दिवस. त्याला समजते खा प्याले. बुडगी काय करते त्या घरची, काहीच करत नाही म्हटलं, काहीच खाऊ घालत नाही. त्याला समजते मग तुझी किंमत. राहीच्या घरी 2-3 दिवस. त्याच्या घरी किती दिवस बसून होत आहे मी, 1 दिवस बसून. तरी इलेला कसं येते म्हटलं. माई मला मारता आणलं म्हटलं. हिनं पकडून त्याला आपटून माग लोटून दिलं हिनं. माणूस बेवर काटकुटी काळी माळी मारली तर मागचा बुडा आहे गरम दिमागाचा. काळी गेली ती तू मरायले असं म्हणून काही आली नाही मी लागलं का व डोक्याले. सांगत नाही तर काय सांगते ते सांगतच नाही ना. वाटते माझी आई नाही हो, माझी आई असती ना मला करत नेलं असतो. कोणी नाही नेतो मले. म्हणून ते त्याच्या घरी राहा लागून आलं मला. काय करू, म्हणून तर त्यानं माझा फायदाच घेतला व. नाही आली असती मला घेऊन गेली असती व. डुकरावानी मारते तुले तरी तू त्याच्या घरी राहतं बिचारे. कायले राहतं त्याच्या घरी, चल्ली जाणं. राहिले कोणी नाही हो. मावशी असती तर मावशीच्या घरी गेली असती, कोणाच्या घरी जाईन होते. 8 दिवस तू मा घरी राह, 8 दिवस शांता काकूच्या घरी राह, 8 दिवस हिच्या घरी राह, 8 दिवस तिच्या घरी राह. ते असे दिवस लय निघून जाते. तर तोपर्यंत मूर्तीच ना गाडी त्याची. तिला तोंडही नको दाखवत जो तू. करतो तुमच्याच घरी राहतो मी. कामाला जात जाईन पण तुमच्या घरी राहाल पुरवते, पण त्याच्या घरी नाही राहाल पुरवते. एवढा काव आणला त्या माणसानं. आणि त्या बुडगीच्या मस्ताना ऐकते मी. एवढं करतो ना, त्या बुडगीचंही करतो, त्याचंही करतो, लेकरायचं करतो, तरी नाव नाही म्हटलं. लेकरायचं आपलं करतच असतो आपल्या, पण त्याला नाव आहे का किती काही करून त्या बुडगीच्याच मतानं ऐकते. लेकरायले आणू नको तू. लेकरायले घेऊन नको येऊ. त्याच्याच पाशी राहू दे. पोट्टे कसे काव आणते मग त्याला समजते. बायकोची किंमत कळली पाहिजे त्याला. तर लेकरायले आम्ही देत जाईन आमच्या घरी आले तर. पण पोट्ट्याला शिकून द्यायला लागते त्या. त्याला तसं कळतच नाही. त्याला काव आणला पाहिजे पोट्ट्यानं. काकू तुमचंच बरोबर आहे.